मी अमित शेट्टी, मनसे अध्यक्ष डहाणू. आज काही लोकांचे प्रश्न घेऊन मी आज आलो आहे. श्री रवींद्र फाटक यांची भेट घेतली आणि त्यांना सगळेच ओळखत आहेत का डहाणूचे माजी नगराध्यक्ष आणि खूप अभ्यासू असे व्यक्तिमत्व. तर रवी शेठ, आज जे रस्त्याचं काम सुरू आहे, जे स्टेट हायवे चारोटी डहाणू आहे, तर लोकांचं असं म्हणणं आहे का ह्याच्यामध्ये तुम्हीच सर्वात जास्त सक्रिय आहेत आणि तुमचं नाव या रस्त्याला मिळावं असं काय तुमची इच्छा आहे का? असं काही नाही आहे. हा रोड सरकारची योजना आहे. चारोटीपर्यंत, डहाणू ते चारोटी हा चौपदरी मार्ग होणे, तो इनिशियली आत्ता डहाणू नगरपालिकेपुरता चौपदरी आहे. त्याच्या पुढला मार्ग भविष्यात जेव्हा फंड्स अवेलेबल असतील तेव्हा चौपदरी होणार आहे. डहाणू नगरपालिकेत जसं मी मागे सांगितलं की तो 30 मीटर रुंदीचा आहे आणि पुढे तो 45 मीटरचा होणार आहे. आता ह्या योजनेमध्ये त्यांनी डहाणूचे 2 ब्रिज कव्हर केलेले आहेत. म्हणजे एक तो सरोवरच्या जवळचा ब्रिज आणि चंद्रसागरचा ब्रिज हे कव्हर केलेले आहेत. पण पुढे तुम्हाला गेलात तर आशागड, रानशेत, गंजाड इकडचे ब्रिज ह्या योजनेमध्ये कव्हर नाही आहेत. ते एखाद वेळे पुढल्या ह्याच्यामध्ये कव्हर होतील. आता हा स्टेट गव्हर्नमेंटने ठरवलेलं आहे की हा रोड मोठा करायचा आहे आणि हा रोड मोठा होणं मलाही अनेक दिवसापासून वाटत होतं आणि सरकारची ही योजना आली, पैसेही सँक्शन झाले, त्याला सॉफ्ट लोन आहे आणि तो व्हावा ह्याच्यासाठी माझ्यातर्फे जे शक्य होतं ते सर्व प्रयत्न केले कोऑर्डिनेशन करण्याचा वेगवेगळ्या विभागांना. मग ते PWD असून दे, नगरपालिका, फॉरेस्ट किंवा DTAPA, सामंजस्याने हे लवकर व्हावं अशी माझी इच्छा होती आणि सगळीकडून सक्रिय प्रतिसाद, चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणून आता इनिशियली हे जे काम सुरू होणार आहे, ॲक्च्युली रोडला सुरुवात डहाणू नगरपालिकेत पावसानंतर होईल. पण तुम्ही पाहिलं असेल की चारोटीपासून एका बाजूला झाडं कापली जात आहेत, रुंदीकरण होत आहे आणि रस्त्याचंही काम सुरू आहे. पावसाच्या आधी तिथे कुठलेही खड्डे राहणार नाहीत ह्याची खबरदारी RKCने घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे नगरपालिकेत जेव्हा काम होईल तेव्हा लोकांना मिनिमम त्रास होईल अशा प्रकारे ते काम करतील याच्यावर मला पूर्ण विश्वास आहे. बरोबर. म्हणजे रवींद्र फाटक हे नाव लावणं सोयीचं राहणार नाही. नाही, माझं नाव लावण्यासाठी हा काही प्रयत्न नाही आहे. लोकांची सोय व्हावी. पुढल्या येणाऱ्या 50-100 वर्षात हा रोड काही मोठा होणार नाही आहे आणि ती पुढल्या येण्याच्या काळाची गरज ओळखून जर आपण त्याप्रमाणे वागलो नाही तर येणारी पिढी आपल्याला म्हणेल की तुमच्याकडे अभ्यास होता, नॉलेज होतं, तुमचे कॉन्टॅक्ट्स होते आणि तुम्ही काहीच काय केलं नाही. हा दोष आपल्याला लागायला नको. म्हणून माझ्या परीने जो प्रयत्न शक्य आहे तो मी केला. आता आपल्याला फक्त समजून घ्यायचं की झाड आणि वृक्ष याच्यामध्ये फरक काय. आता वृक्ष आहे याचं वय साधारण 100 वर्ष असतं. बरोबर आहे. डहाणूला काही ठिकाणी वृक्ष आहेत, काही ठिकाणी झाडं आहेत. बरोबर. आता जी कापलं गेलीत ती वृक्ष आहेत. हो, म्हणजे जे वड, पिंपळाची जी मोठी झाडं होती ती त्यांचं वय खूप आहे, ती कापली गेलेली आहे. बरोबर. पण ते जेव्हा लावले तेव्हा त्याचा उद्देश वेगळा होता. मी मागच्या वेळेला सांगितलं तसं रस्त्यावर सावली येण्यासाठी त्याची आवश्यकता होती म्हणून ते तेव्हा लावले गेले. कारण तेव्हा वाहतूक एवढी नव्हती, लोक रस्त्यानेच चालायचे. म्हणजे आता आपण कोणाला विचारलं की स्टेशनवर तुला जायचं आहे चालत तर तू कसा जाणार, तर तो म्हणतो मी रस्त्यानेच चालत जाणार. लोक रस्त्यानेच चालत जायचे. पण रस्ता हा चालण्यासाठी नाही आहे, रस्ता हा वाहनांना जाण्यासाठी आहे, जलद गतीने जाण्यासाठी आहे. मग लोकांना जाण्यासाठी काय आहे, फुटपाथ आहे. तो फुटपाथ डहाणूला नाही आहे. म्हणून आता या नवीन योजनेमध्ये फुटपाथ पण आपण इंट्रोड्यूस केलेला आहे की ज्यांना चालायचं आहे, जिथे नागरी वस्ती आहे. म्हणजे नगरपालिका क्षेत्रामध्ये मॅक्झिमम ठिकाणी फुटपाथ होईल असं आपण बघणार आहे. ती डिपेंड्स ऑन की रोडची विड्थ किती आहे, त्या विड्थप्रमाणे फुटपाथ कुठे ठेवायचा कुठे नाही ठेवायचा ते नगरपालिका प्रशासन आणि बॉडी ठरवेल. पण फुटपाथची आवश्यकता नगरपालिकेत आहे, हायवेला फुटपाथची आवश्यकता नाही. कारण हायवेला वी आर नॉट सपोज टू वॉक. म्हणजे तिथे व्हेकलनी जावं, मालवाहतुकीच्या गाड्यांनी जावं, कारनी जावं, मोटरसायकलनी जावं हेच अपेक्षित. जसं तुम्ही बघितलं असेल की एक्सप्रेस हायवे आहेत की मुंबई पुणे हायवे आहे, तिथे 2 व्हीलर 3 व्हीलरला पण अलाउड नाही आहे. बैलगाडी तर नाहीच आहे तिथे. फुटपाथ आहे का, नाही आहे. पण तिथे मग 4 लेनचे रोड आहेत. मग जसं तुमच्या इकडे वस्ती वाढते, जशी वाहतूक वाढते त्याप्रमाणेचे रोड तुम्हाला करणं आवश्यक आहे.
मग तिथे झाडं जी आहेत ती वेगळ्या प्रकारची आहेत. तिथे झाडं आहेत, तिथे वृक्ष लावत नाहीत. जे फुटपाथला लावतात ती झाडं असतात, म्हणजे ती माणसाच्या हाईटपेक्षा जास्ती असायला पाहिजेत. त्यांनी जे चालत जाणारे आहेत त्यांना सावली द्यायला पाहिजे. म्हणून तुम्हाला हायवेला वृक्ष दिसणार नाहीत. पण जिथे नगरपालिका आहे किंवा महानगरपालिका आहे, फुटपाथला लागून तुम्हाला नवीन प्लांटेशन लावलेलं दिसेल, त्याला ॲव्हेन्यू प्लांटेशन म्हणतात. ते लोकांना सावली देतं. चालताना तुम्हाला एक तर सुरक्षा मिळते, सावली मिळते. सुरक्षा यासाठी मिळते की तुम्ही ट्रॅफिकच्या मधून चालत नाही. तुम्ही रस्त्याने चाललात तर ट्रॅफिकच्या मधून चालता, मग ॲक्सिडेंटचा चान्स आहे. तर इथे तुम्हाला नगरपालिका क्षेत्रामध्ये फुटपाथवरूनच जायचं आहे. म्हणून इथे झाडं लावणार आहेत, वृक्ष इथे लावली जाणार नाहीत. बरोबर. आता हे जे लाईटचे पोल आहेत किंवा ट्रान्सफॉर्मर आहेत आणि एक आपल्या वडकुंज रस्त्यावरती मधोमध पोल लावला आहे, यांचं सगळं काय करणार? हे जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्याच्यामध्ये लाईटचे पोल शिफ्ट करणे, ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करणे, पाण्याच्या लाईन शिफ्ट करणे, ह्या सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत. म्हणूनच आपल्याला तो 30 मीटरचा रोड लागणार आहे. फक्त वाहतुकीसाठीच नाही, वाहतूक, डिवायडर, पाण्याच्या लाईन, गटर लाईन, केबल्स, फुटपाथ, ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. म्हणून तो 30 मीटरचा आहे. पूर्वी तो 45 मीटरचा होता, पण 30 मीटरमध्ये आपण डिझाईन करून तो बसवलेला आहे. आणि ह्या सगळ्या शिफ्टिंग केल्याशिवाय तो रोड मोठा होणारच नाही. अच्छा, आता जो डहाणू ईस्ट वेस्टचा रेल्वे ब्रिज आहे, हा तुमच्या योजनेचा भाग आहे का? नाही, आत्ताच्या इस्टिमेटमध्ये डहाणूचा रेल्वेचा ब्रिज आहे तो नाही आहे. ती वेगळी एजन्सी करणार आहे. त्याचं कोऑर्डिनेशन करण्याचं काम पण चालू आहे. म्हणजे PWD आणि रेल्वे यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन करण्याचं काम चालू आहे. खासदार हेमंत सावरा यांनी त्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. आमदार साहेबही प्रयत्नशील आहेत. आणि हा जो ब्रिज आहे जो रेल्वेचा, तोही 30 मीटर होणार आहे. कारण तो ब्रिज मला वाटतं 75-77 साली कधीतरी बांधला गेला होता. तो ब्रिज पण आता जुना झालेला आहे आणि वाहतूक खूपच वाढलेली आहे. मग ते वाहतूक कोंडी होणार ना त्याच्यामुळे. आता तो झाला नाही तर वाहतूक कोंडी होणार आहे, ही गोष्ट तुमची खरी आहे. म्हणून आमचं नियोजन आहे की रोड हा नगरपालिकेतला रोड होता रेल्वेचा ब्रिजही व्हावा असा प्रयत्न आहे. बघा, तुम्हाला माहिती आहे की रेल्वेला हलवणं इतकं सोपं नाही आहे, पण प्रयत्न आहेत. सगळ्यांचे सामूहिक प्रयत्न झाले तर आपण सायमल्टेनियसली रेल्वेचा ब्रिज आणि हा रस्ता एकत्र होईल अशी सर्वांची इच्छा आहे. बघूया आता भविष्यात काय होतं. अच्छा, ही जी झाडं कापली गेली, हा ब्रिजच्या सुरुवात होण्याआधी का कापली गेली असं लोकांचं म्हणणं आहे? असे प्रश्न मला अनेक लोकांनी विचारले. झाडं कापणं हे मनाला दुःख देणारच असतं. आपण अनेक वर्ष तिथे सावली पाहतो, हिरवळ पाहतो. अचानक झाडं कापल्यानंतर सर्व असं मोकळं दिसतं. बरं, ओसाड वाटतं. पण जेव्हा डेव्हलपमेंट करायचे तेव्हा दुसरा इकॉनॉमिकल पण त्याचा विचार व्हायला पाहिजे की इकॉनॉमिकली तुम्हाला झाड कापून तो रस्ता रुंदीकरण करणं हे सोपं आहे. कारण जेवढे फंड्स तुम्हाला अवेलेबल आहेत त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. म्हणून झाड कापल्याशिवाय रोड वाईडनिंग कसं होईल हे मला अजून कोणी सांगितलेलं नाही. झाड कापायला नको असं अनेक लोक म्हणतात, पण तुम्हाला 30 मीटरचा रोड करायचा असेल, म्हणजे हा सरोवरचा ब्रिज आहे, तुम्ही बघितलात तर तो 9-10 मीटरचा आहे, तो 30 मीटरचा करायचा, तर झाड न कापता तो 30 मीटरचा कसा करता येईल हे कोणीच मला सांगितलं नाही. बरं, आता जे सरोवरच्या जवळचा जो ब्रिज आहे त्याची उंची साधारण किती असणार आहे? म्हणजे त्या रेल्वे ब्रिजच्या लेवलला असणार आहे की कसं? नाही, रेल्वेचा ब्रिज आणि सरोवरचा ब्रिज ह्याच्या उंचीमध्ये फरक असणार आहे. रेल्वेच्या ब्रिजची पण उंची वाढवली जाणार आहे आणि सरोवरच्या ब्रिजची पण उंची जवळ 1.5-2 फुटांनी वाढेल. रेल्वेची उंची पण जवळजवळ 1 मीटरनी वाढेल. आणि रेल्वेचा जो ब्रिज होणार आहे तो आता जसा रेल्वेच्या ब्रिजला जो ॲप्रोच रोड आहे तो भराव करून केलेला आहे, तो भराव खचतो. तर आता जे डिझाईन रेल्वे करणार आहे ते मुंबईला, म्हणजे शहरात, मोठ्या शहरात जसे ब्रिज असतात त्याप्रमाणे करणार आहे. म्हणजे ब्रिजच्या खालतून सुद्धा ये जा होऊ शकेल अशा प्रकारचा जो ब्रिज असेल तो 4 लेनचा ब्रिज असेल. आणि आपण बाकी ठिकाणी बघतो शहरामध्ये जसे मोठे ब्रिज आहेत त्या प्रकारचाच हा मोठा ब्रिज रेल्वे करणार आहे. PWD आणि रेल्वे ह्यांचं कोऑर्डिनेशन चालू आहे. बघू आता त्यांचं डिझाईन फायनल होऊन कधी येतं ते. बरोबर आहे. तुम्ही चांगल्या आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि माझ्या मते जनता पण याच्याने समाधानी झाली असणार
तर आणखीन काही प्रश्न असतील तर मी घेऊन नक्कीच येईन. तुर्तास धन्यवाद. धन्यवाद.